वंचित बहुजन आघाडी समगड तालुक्याच्या वतीनं आज मानगाव या ठिकाणी होत असणाऱ्या संविधान गौरव लोकशाहीच्या गौरव रथयात्रेचं आपल्या गावात आगमन झालेलं आहे। त्या निमित्तानं आयोजित आजच्या जाहीर सभेला प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या निरीक्षक आमच्या नेत्या डॉक्टर क्रांतिताई सावंत, या मंचावर उपस्थित कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष दयानंदजी कांबळे, या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे अध्यक्ष प्राध्यापक कावेकर सर, माझे मार्गदर्शक बनते ब्रह्मदीपजी, या मंचावर उपस्थित आपले अन्य पदाधिकारी विलास कांबळेजी, संतोष सुळकुडेजी, महादेव कांबळेजी, आपल्या सर्वांची माफी मागेल की आम्हाला इथं पोहोचण्यासाठी प्रचंड उशीर झाला आणि वाईट या गोष्टीचं वाटलं की आपल्याला कोल्हापूरहून संदगडला 2024 मध्ये इथं पोहोचता माणसाच्या नाकातोंडात दम येतो। कसलीही सुविधा इथं लवकर पोहोचण्याची नाही आहे। मला या गोष्टीची कल्पना आहे, मला भीती होती की प्रचंड थंडी असेल, पण बरं झालं थंडीनं आपल्याला थोडासा वेळ दिलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे आणि तरी सुद्धा आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं, हा सगळा प्राईम टाइम असतो आमच्या महिलांच्या हातात रिमोट, सास की कमी नव्हती, कहाणी घडघडली। या 7 ते 10च्या वेळेमध्ये आपण सगळे टीव्ही चॅनल्स पाहत असतो, घरामध्ये मनोरंजन चालू असतं, तरी सुद्धा आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विचार ऐकण्यासाठी आज आमची लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे एक मीटिंग सुरू होती। त्या मीटिंगवर मी मीटिंगच अटेंड करत होतो। आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की 2 दिवसापूर्वी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांनी बाळासाहेब आंबेडकरांना साकडं घातलं, विनंती केली की बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आल्याशिवाय आम्ही काय भाजपाला हरू शकत। आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या तिघांची विनंती मान्य करून 2 दिवसापूर्वी मुंबईत या महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर सामील झालेले आहेत। येत्या काही दिवसामध्ये आपल्या पक्षाची भूमिका या बाबतीमध्ये जाहीर केली जाईल। मला आपल्याला सुरुवातीलाच हे सांगितलं पाहिजे, चंदगडमध्ये आल्याच्या नंतर मला पहिला अनुभव काय आला, एक शायर म्हणतो कि आजकल के नेताओं का हाल हसीनाओं से कम नहीं, आजकल के नेताओं का हाल हसीनाओं से कम नहीं, वादा किसी के साथ तो शॉपिंग किसी के साथ, वादा किसी के साथ तो शॉपिंग किसी के साथ, लंच किसी के साथ तो डिनर किसी के साथ। कोणता नेता कोणत्या पक्षात कधी जाईल याची काही खात्री राहिलेली नाही। त्यामध्ये आता चंदगडचे आमदार, आता या सगळ्या चंदगडच्या आमदाराचा इतिहास भूगोल आपल्या सगळ्यांना माहिती आहे। नरसिंहांना काय आता राहिलेले, नरसिंहांनाचे सुखरूप राहतात। म्हणजे सुरुवात झाली काँग्रेस पासून गेले राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून गेले जनसुराज्यमध्ये, जनसुराज्यामधून गेले शिवसेनेमध्ये, शिवसेनेतून परत गेले शरद पवारांकडे आणि आता शरद पवारांकडून कधी उडी मारून अजित पवारांकडे गेले, काही पत्ता नाही। जरा राजेश भैया, जरा पार्ट्या किती बदलाव्या त्याला काही मर्यादा आहेत नाही। त्यामुळे आपल्या तालुक्यातलं एक राजकारण आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे।
इथली माणसं पक्षनिष्ठ कमी, ती माणसांसोबत जास्त राहणं पसंत करतात. हे आपल्या तालुक्यासाठी चांगलं नाही. म्हणून या तालुक्यातल्या राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल, मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं याच तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आप्पी पाटील आपले उमेदवार मागच्या निवडणुकीमध्ये होते. आप्पी पाटील कुठे जरा त्यांनाही निमंत्रण पाठवा. तालुकाध्यक्ष आप्पी पाटलांनाही मला सांगायचंय की आता सगळ्यांचा डोळा कुणावर आहे? आप्पी पाटलावर. आणि आप्पी पाटलाला जर किंमत कुणी आणली असेल तर त्यांना किंमत आणणारा एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर. आता आप्पी पाटील तुम्हाला हे विचारत नव्हते, याचंही जरा भान ठेवा. आज सगळे नेते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, या तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांना आता असं वाटत आहे कारण आता पक्ष झाले 3, उमेदवार एकच. शिवाजीराव पाटलांनी काय करायचं? संग्राम कुपेकरांनी काय करायचं? सगळे आहेत ना आपले, तलवारी घासून बसलेले आहेत. भाजपाचे पुढारी, राष्ट्रवादीचे पुढारी, त्यामुळे 4-4, 5-5 पैलवान मैदानात आणि सगळ्यांच्या वतीनं तिकीट एकालाच जाणार आणि सगळ्या रुसलेल्या बैलांचा पोळा कसा करायचा तो आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कुपेकर परिवार असेल, पाटील परिवार असेल, मी आपल्या सगळ्यांना मागच्या निवडणुकीचा निकाल आपल्याला माहित असेल, फक्त 5 ते 6 हजार मताच्या फरकानं आपण हारण्याची आपल्यावर वेळ आली. आणखी आपल्याला 6 हजार मतं पडले असते तर आपला उमेदवार जिंकला असता. या मतदारसंघामध्ये 44,000 लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं. काही लोक म्हणतील आप्पी पाटलांचं मतदान आहे, मग बाजूच्या हातकणंगलेमध्ये आपल्या उमेदवारानं 1.25 लाख मतं घेतली. 1,23,000 मतं वंचित बहुजन आघाडीनं हातकणंगलेमध्ये घेतली आणि जवळपास 68-70 हजार मतं या कोल्हापूर लोकसभेमध्ये घेतली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक नेता आणि प्रत्येक पक्ष मतदारांना हजारो रुपयाचं आमिष देतात. मतदारांना दारू पाजली जाते. इथल्या भाजपच्या नेत्यांना माहिती आहे, इथल्या अजित पवारच्या चेहऱ्याला माहिती आहे की जर लोक शुद्धीवर राहिले तर आपल्याला मतदान देणार नाही. त्यामुळे पहिलं काम करायचं, लोक बेशुद्ध करायचे. लोकांना बेशुद्ध करून राजकारण चालू आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, जितकेही तुम्हाला नेते दिसत आहेत हे सगळे नेते एकतर 1 नंबरचे गुंड, अन्यथा भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत. महाराष्ट्रातले सगळे पक्ष काल मुंबईतल्या जवळ कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार गणपत गायकवाड, मावळ्यांना तुम्हाला आश्चर्य वाटेल, पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर बसून एका माणसाला 6 गोळ्या घातल्यात पोलीस स्टेशनच्या मध्ये. करायची कुठे? आणि बाहेर कुठे यांचं भांडण झालं तर आपण समजू शकतो की यांचं कुठंतरी काहीतरी वाटाघाटी चालू होते, काहीतरी भांडण झालं आणि एकमेकांना गोळ्या घातल्या. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या. इतकी दहशत, इतकी गुंडागर्दी, पोलिसांच्या समोर गोळ्या झाडल्या जातात. हा सगळ्या महाराष्ट्रातल्या पहिले गुंडागर्दीला जरा नीट समजून घ्या. त्या नारायण राणेचे पोरग एवढं 4 फुटाचं हे कुठलं तरी नव्हतं आपलं. भाषा एकही माणसाची, अरे तुझं सरकार आहे, त्या नितेश राणेला कुणीतरी सांगा तुझं सरकार आहे, तू देवेंद्र फडणवीसचा चेलास. अरे तुम्ही लोकांची कामं करायची का लोकांना धमक्या द्यायच्या? सरकार ज्याचं आहे त्यानं काम केलं पाहिजे का धमक्या दिल्या पाहिजे? हा नितेश राणे सारखा एक आमदार महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात जातो आणि काय म्हणतो, थुकून काढा, माणसं मारा, पाय तोडा, मी आहे, पोलीस हात लावणार नाही. ही भाजपाच्या आमदारांची भाषा. तुमचं सरकार आहे आणि सरकार असणारे आमदार
हे अजितदादा पवारचं पोरग, त्याचं नाव ठेवले पार्थ. मी म्हणतो अजितदादा त्याचं नाव बदला, नाव ठेवा स्वार्थ. काय नाव ठेवलं अजित पवारच्या पोराचं? पार्थ. हा अजित पवारांचा मुलगा पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या गुंड्याला भेटाय गेला. कुणी कुणी पाहिलं टीव्हीवर? पुण्यातला सगळ्यात मोठा, ज्याच्यावर 7-8-10 खुनाचे गुन्हे आहेत. का भेटतो? सगळ्यात मोठ्या गुंडांच्या टोळीचा म्होरक्या त्या गुंडाच्या वर्गाच्या घरी जाऊन भेटतो. काय कारण आहे बाबा? मावल्यांनो, बांधवांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की सगळे पिस्तूल, बंदूक, चाकू, छुरी, याला मारा, त्याला कापा, याला झोडा, त्याला गोळ्या घाला, ही भाषा चालू आहे. कशामुळं? फक्त इथल्या मतदारांनी तुमचं सरकार बनवलं, तुम्हाला आमदार बनवलं आणि तुमच्या सगळ्यांच्या भाषा, मी अशी सगळ्यांची लिस्ट देऊ शकतो तुम्हाला. एकनाथ शिंदेच्या बाबतीत तर बोलायला नको. जितके एकनाथ शिंदे सोबत गेलेली माणसं आहेत ही फक्त गुंडगिरीची भाषा बोलणारी माणसं आहेत. रोज त्यांच्यावर पोलीस केस आहेत. त्यांचा आमदार सदा सरवणकर असू द्या, प्रकाश सुर्वे असू द्या, त्यांचा आमदार तो काय नाव संतोष बांगर असू द्या, मावल्यांनो अत्यंत मस्तावलेले आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी चेतावणी आहे, सगळ्या मस्तावलेल्या रानभोक्यांची मस्ती उतरवणारा एक नेता आहे बाळासाहेब आंबेडकर. यांना कोणी काही बोलणार नाही. कुठल्या नेत्याची हिंमत नाही. आमदार मोकाट, त्यांचे कार्यकर्ते मोकाट, वाटेल ते बोलतात. कोणी कोणाला कसल्याही धमक्या देतोय, मारहाण करतो, गोळीबार करतोय. ही सगळी दादागिरी तुम्हाला मोडीत काढायची आहे की नाही? अरे बाबा, आमदारांना गोळ्या घालतात. आपण सामान्य माणसं आहे. आपण आपलं काय म्हणजे माझा काय अधिकार आहे की नाही? मला एखादा नेता पटत नसेल तर मला त्याचा विरोध करायचा अधिकार आहे की नाही? मला एखादा पक्ष आवडत नसेल तर पक्षाला विरोध करायचा माझा अधिकार आहे की नाही? म्हणजे विरोध केला म्हणजे तुम्ही मारणार, गोळ्या झाडणार, नाता मुख्यानी आणि पोलिसांचा अधिकार घेऊन पाडणार. आम्हाला पोलिसांचा पाठिंबा आहे. माझा मालक, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय. ही महाराष्ट्रातली पहिली परिस्थिती नीट समजून घ्या. तुमच्या बाजूलाच एक नेते आहेत, कोल्हापूरचे पालकमंत्री तेच आहेत का? पालक आहे का? गोबी टमाटर मंत्री. कोणते मंत्री आहेत? हसन मुश्रीफांकडे कोणतं मंत्रालय आहे? हसन मुश्रीफ आणि हसन मुश्रीफांच्या चेल्यांना सांगा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं सांगतोय, हसन मुश्रीफ तुम्हाला लाज नसेल हो. तुमची बायको घसाढसा रडत होती की नाही? हसन मुश्रीफांची बायको कोणी कोणी पाहिजे टीव्हीवर? कशी रडत होते? आमची सायराताई कशी रडत होती? आम्हाला गोळ्या घाला, हे ईडीवाले आम्हाला जगू देत नाहीत. या ईडीवाल्यांना आमचं जगणं मुश्किल केलं. आमच्या घरामध्ये रेडवर रेड, छाप्यावर छापे. अरे हसन मुश्रीफांची बायको रडते. भारतीय जनता पार्टीचा नेता किरीट सोमय्या, हा किरीट सोमय्या कोल्हापूरमध्ये येतो आणि हसन मुश्रीफ किती भ्रष्टाचारी आहे, हसन मुश्रीफने 100 कोटी रुपये खाल्ले, हे सगळे आरोप लावतो कोण? भाजपाला. हसन मुश्रीफांचं जगणं मुश्किल करते. हसन मुश्रीफांच्या बायकोला रडायला भाग पाडते. हे हसन मुश्रीफ आता भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसतात आणि आम्हाला राजकारणाची भाषा सांगतात. हे सगळे नेते हे काही तुमच्या माझ्या कल्याणासाठी भाजप सोबत गेलेत का? हे वाटतं का? पटतं का तुम्हाला? पटतं महाराष्ट्राला? हा तुमचा इथला आमदार राजेश नरसिंग पाटील असेल, तुमच्या बाजूचा आंबेडकर असेल, या महाराष्ट्रात अजित पवार पासून हसन मुश्रीफ पासून सगळे नेते काय जनतेच्या कल्याणासाठी भाजप सोबत गेले? प्रत्येक नेता भ्रष्टाचारात अडकलाय. तुला जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यांचे नाक तोंड बांधून गुडघ्यावर बसून सगळे भाजपमध्ये घातलेले आहेत. कुणी जनतेच्या कल्याणासाठी बोलवलं नाही. राजेश पाटील साहेबांना सांगा, 520 कोटी आणले म्हणतात सनगडमध्ये. कुठे आहे का? भेटलं का काही आपल्याला? कुठून त्या 520 कोटी कुठे आहेत मी पण शकतो? कोणी जनतेच्या विकासासाठी गेलेलं नाही. आणि हे सगळं ठामपणे यासाठी बोलतो
तर आम्ही कोणाच्या चार आण्याचे मिंगे नाही आहेत आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहेत. या सगळ्या तालुक्यातच नाही, सगळ्या महाराष्ट्राची परिस्थिती तीच आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना आमची विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये कोणताही नेता, हे सगळे भयंकर गुंड लोक आहेत, हे प्रचंड पैसेवाले आहेत, या सगळ्यांची आपापसामध्ये साठगाठ आहे. जो कोणी यांच्या विरोधामध्ये तोंड उघडतो, ही माणसं त्याची फाईल उघडतात आणि त्याला जेलमध्ये डांबतात. खरं खोटं? कुणाकुणाची नावं सांगू? मोठी मोठी माणसं. राहुल गांधींना सुद्धा ईडीच्या चौकशीला बोलवलं, शरद पवारांना ईडीच्या चौकशीला बोलवलं, सोनिया गांधींना ईडी चौकशीला बोलवलं. असा एक नेता नाही. आता रोहित पवार सुद्धा ईडीच्या चौकशीमध्ये आहेत, जयंत पाटील ईडीच्या चौकशीमध्ये आहेत. कोणी त्यांच्या विरोधात शब्द जरी काढला, जेलमध्ये टाकायचं, गुंड्याला मारायचं, बोलायचं नाही. आणि ही बोलण्याची हिंमत करणारी एकमेव पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे. हे पहिलं समजून घ्यायला. हुकुमशाहीमध्ये कोणी बोलणार? सगळी माणसं गुदमरून चुपचाप गुलामासारखं जगतील. कोणी हिंमत नाही करणार. तुमचं भांडण तुमच्या आजूबाजूला चालेल, तुमच्या शेजाऱ्यांसोबत चालेल, तुमच्या भावकीसोबत भांडण चालेल, गावातल्या गावात तुमची भांडणं चालतील. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आपल्या 3 तारखेला उमाजी नायकांचा स्मृती दिन आहे. आणि ज्या उमाजी नायकांनी इंग्रजांना सोडती पळ करून सोडलं, त्या उमाजी नायकांचे वंशज या गावामध्ये आहेत. आणि आपल्या रक्तामध्ये गुलामी आणि कुणाला घाबरण्याचा कधीही आपल्या वंशजांमध्ये आपला इतिहास नाही आहे. जी माणसं उमाजी नायकांना आपला आदर्श मानतात, त्या गावातल्या बेरड असतील, आपले आदिवासी असतील, ओबीसी असतील, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे. शाहू महाराजांचं नाव या जिल्ह्याला सांगितलं जातं काही, ही शाहू महाराजांची शिकवण आहे. ज्या शाहू महाराजांनी सगळ्या जगाला आरक्षण देणारा आणि आरक्षणाचे निर्माते शाहू महाराज. आज त्या शाहू महाराजांचे वंशज, शाहू महाराजांची मुलं आरक्षणासाठी रस्त्यावर आहेत. पटकन आपल्या बुद्धीला ज्यांनी पूर्ण भारताला आणि जगाला आरक्षण दिलं, त्या शाहू महाराजांचे मुलं, त्या शाहू महाराजांचे आमचे कुणबी मराठा बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर येतात. 20-30 वर्ष झालं तरी आरक्षण मिळवून की नाही त्याची खात्री. बऱ्याच लोकांनी फटाके फोडले 27 तारखेलाच. आपल्यातल्या अनेक लोकांना काहीच माहित नसतं. झालं आरक्षणाच्या नावाखाली इतके दिवस आरक्षणाच्या नावावर अनेक लोकांनी खडी फोडली, अनेक लोकांनी आरक्षणाची टिंगल उडवली. मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे की आरक्षणाचं चक्रव्यूह आपल्या लोकांना कळणार नाही. पण इथं बसलेले जर आमचा ओबीसीचा बसला असेल, माळी असेल, तेली असेल, धोबी असेल, नांगी असेल, सुतार असेल, कोळी असेल, बेरड असेल, भिल्ल असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, बौद्ध असेल, जो आरक्षणाचे फायदे घेतो त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की मनोज जरांगे सारखा एक नेता लाखोचे मोर्चे काढतो, लाखो लोक, लाखो, तरी सुद्धा आरक्षण मिळेल की नाही त्याची खात्री अजून नाहीये. पण तुम्ही जे आरक्षणाचे फायदे घेत आहात, तुम्ही कुणीही कधीही कसलाही मोर्चा काढलेला नाही. तुम्हा सगळ्यांची फुकट लढाई लढणारा एकमेव महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. आपण नाही लढलं, आपल्या कपडाचं कुंकू पुसण्याची वेळ आलेली नाही, आपल्या मुलाबाळांची बलिदान देण्याची वेळ आलेली नाही. आपल्यासाठी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर लढले. त्यामुळे गावातला ओबीसी, गावातला आदिवासी, गावातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना ज्यांना आरक्षणाचं महत्व कळतं, ज्यांना स्कॉलरशिपचं महत्व कळतं, शिक्षणाचं आणि नोकरीचं, ज्यांना नोकऱ्या मिळाल्यात, ज्यांना योजना मिळाल्यात, जे आरक्षणाच्या पट्ट्यातून गावात कुणीतरी सरपंच झाला असेल, कुणीतरी ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य झालाय की नाही, ओबीसीचा सरपंच झालाय की नाही, ओबीसीचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा सभापती झालाय की नाही, तुला कोण होऊ देणार आहे? सभापती आणि पंचायत समिती आणि सरपंच विचारायचा ओबीसींना.
आता जेव्हा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये, महाराष्ट्रातल्या आरक्षणामध्ये जेव्हा आता मराठा समाजाचा प्रवेश होईल, तेव्हा आमच्या ओबीसी बांधवांना कळेल की बाबासाहेब आंबेडकरांनी काय करून ठेवलं होतं. या लोकांचं काही फार प्रेम असं नाही की आरक्षणाची तरतूद आहे. जर आमची एखादी महिला भगिनी गावात सरपंच झाली असेल, जर आमचा गाडी केली मेडर दिलं, आमच्या गावातला सुतार नावी दोघी जर कधी राजकारणात सरपंच, ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा सदस्य झाला असेल, नगरसेवक झाला असेल, महापौर झाला असेल, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली तरतूद आहे. कोणी बौद्ध असेल, कोणी मातंग असेल, कोणी चर्मकार असेल, मला माहित नाही गावात कुठल्या समाजाची माणसं आहेत. अरे आपल्या सगळ्यांना संविधानात तरतूद आहे. त्या तरतुदीमुळे हे होतं. नाहीतर सगळे घर ठरलेले आहेत, घराने ठरलेले आहेत. मी बाळासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बाळासाहेब आंबेडकर याला निजामी मराठी म्हणतात. निजामी. ठरलेले घर, ठरलेले माणसं, ठरलेले कुटुंब, तेच 12 महिने, तेच 50 वर्ष झालं, तेच. या सगळ्या घराणेशाहीच्या पलीकडे लोकशाही घेऊन जाण्यासाठी आपण सगळी माणसं मैदानामध्ये आहेत. या देशातल्या प्रत्येक जातीला, धर्माला, प्रत्येक माणसाला सत्ता आणि संपत्तीत भागीदारी मिळाली पाहिजे, म्हणून आपण सगळी माणसं मैदानामध्ये आहेत. मला अनेक गोष्टी जरी बोलायच्या असल्या तरी मला मी प्रामुख्यानं तुमच्यापर्यंत पोहोचलोय ते आपल्या सगळ्यांना हे राजकारण जरा नीटपणे समजून घ्या. जर तुम्हाला राजकारण नीटपणे समजलं नाही, कालही आपण जेव्हा हा युतीचा प्रस्ताव आपल्याकडे आला, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी, ज्यांच्यापर्यंत आवाज जातो त्यांना हे सांगा, आपल्या महाराष्ट्रापेक्षा अत्यंत भयानक आंदोलन हरियाणा नावाच्या राज्यामध्ये झालं आरक्षणासाठी. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान इथं जाट नावाचा समाज आहे. जाट. या जाट लोकांनी जितकं भयानक आंदोलन केलं, इतकं भयानक आंदोलन पूर्ण भारतात कुणीही आरक्षणासाठी केलेलं नाही. 150 माणसं मेली त्यांची. आता रेल्वे, रोड, रस्ते सगळं उखडून फेकलं. हेलिकॉप्टरनं मिलिटरी आली, हेलिकॉप्टरनं रोड नव्हते माणसांना हरियाणामध्ये घुसायला. इतकं भयानक आंदोलन केलं जाट लोकांनी, तरी आरक्षण भेटलेलं नाही. राजस्थानमध्ये गुर्जर लोकांनी आंदोलन केलं, गुजरातमध्ये पटेल लोकांनी आंदोलन केलं, भयंकर आंदोलन झालेली आहेत, पण आरक्षण भेटलेलं नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी घोषित केलेलं आहे की मराठा समाजाला, कुणबी समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे. आपला पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाचा समर्थक आहे, पण ओबीसीच्या ताटातलं त्याला काही देऊ नका. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही आपल्या पक्षाची भूमिका आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन, आजच्या या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली परिस्थिती आपण पाहिली असेल. मनोज जरांगेनं आपलं आंदोलन करताना एक शब्द वापरला, मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे बाळासाहेब आंबेडकरांकडे घरी येतात. कोल्हापूरचे राजे बाळासाहेबांच्या घरी येतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हात जोडून बाळासाहेबांच्या घराच्या समोर, राजगृहासमोर हात जोडून उभे असतात. कोणी कोणी पाहिलं हे सगळं चित्र? आपण अशा पक्षाचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय, राजा महाराजे काय, बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढे उभे असतात. त्यामुळे इथं जमलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे, कुणीही घाबरण्याचं कारण नाही. आपल्या केसापासून नकापर्यंत तुम्हा प्रत्येकाला सुरक्षा देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर खंबीर आहेत. पण तुम्ही अन्याय, अत्याचाराच्या आणि या जुलमाच्या विरोधात, या हुकुमशाहीच्या विरोधात तुम्ही सगळ्यांनी बंडखोरी केली पाहिजे. तुम्हा सगळ्यांना जी सुरक्षा हवी असेल, मी स्वतः वकील आहे, मी ऍडव्होकेट आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं महाराष्ट्रात हजारो वकिलांची आमची फौज उभी आहे. कुठलाही अन्याय असेल,
आम्ही पक्षाच्या वतीनं त्यांच्या पाठीशी भक्कम उभे असतो. माझ्या 1 रुपयाची लाज नाही आहे, पण तुम्ही लढलं पाहिजे. तुमची मुलं शिकली आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत. आरक्षणाच्या चर्चा चालू आहेत पण नोकऱ्या नाही आहेत. आज आपण पाहतोय उत्तर प्रदेशमध्ये भगवान श्रीरामाचं प्रतिष्ठापना झाली. आपला काही मंदिराला विरोध, बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण पत्र पाठवलं. अयोध्येच्या राम मंदिर निर्माण कमिटीनं बाळासाहेबांना पत्र पाठवलं की बाळासाहेब तुम्ही मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या. बाळासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण नम्रपणे बाळासाहेब आंबेडकरांनी नाकारलं. बाळासाहेब आंबेडकरांनी यासाठी नाकारलं की आपल्या देशामध्ये आणि तुम्ही लोकांचा विकास करून मतं मागा ना. तुम्ही गरीब लोकांची गरिबी दूर करून मतं मागा. ज्याला घर नाही त्याला घर द्या, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी द्या. आज या महाराष्ट्रातली एक सुद्धा बँक आपल्याला कर्ज द्यायला तयार आहे का? कोणती बँक? बँकेचे फेटे कोणी मारले जाताना बँकेमध्ये? कोणती बँक आपल्याला 1 रुपया देत नाही. विजय माल्याला हजारो कोटी रुपये देतात, गौतम अदानीला हजारो कोटी रुपये देतात, अदानी अंबानी टाटा बाटाला हजारो कोटी रुपये देतात, मेहुल चोक्सीला देतात, हे चुना लावून पळून जातात. आणि तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं बँकेत जातात. बँक काय मागतो? 7/12 मागते, पगारपत्रक मागते. काय मागते महाराष्ट्रातल्या बँका? अरे गरिबांची टिंगल करतात या बँका. कोणत्याही बँकेमध्ये आपल्यासारख्या गरीब लोकांना कुठली बँक कर्ज द्यायला तयार नाही. चोरांना हजारो कोटी रुपये चुना लावून जाणाऱ्यांना पैसे देतात. आमची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, जर वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलं तर ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे नारंगी राशन कार्ड आहे, नुसतं राशन कार्ड दाखवलं तरी कमीत कमी 5-5 10 लाखाचं कर्ज भेटलं पाहिजे अशी योजना आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणायची पाहिजे का नाही? अरे पिवळं राशन कार्ड तिथंच संपलं ना सगळं. काय मागतात? त्याला राहायला घर नाही, त्याला खायला अन्न नाही, तुम्ही त्याला कोणती कागद मागता? त्याला सहारा द्यायचा, त्याला तुम्ही कागद मागता, पुरावे मागता, 7/12 मागता. त्याला स्वतःचं घर नाही, 1 फूट जमीन नाही. ही व्यवस्था असा होणारा विकास असा होईल का आपला उद्धार? त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे बाबा, आम्ही चर्चा करतो. आम्हाला वाटतं गावामध्ये चांगलं हॉस्पिटल पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्हाला वाटतं आपल्या गावामध्ये चांगल्या दर्जाची शाळा पाहिजे. आपण काही मंदिर नको असं म्हणतोय का? अरे पहिले चांगल्या दर्जाच्या शाळा तर बांधा, पहिले चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल बांधा. मला खात्री आहे या चंदगडमध्ये जर एखाद्याला कॅन्सर झाला, जर इथं एखादा दुर्दम्य आजार झाला, एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादा फ्रॅक्चर झाला, एखादी महिला जर बाळंतपणाला डिलिव्हरीला प्रचंड आजारी पडली तर या चंदगडमध्ये तुम्हाला मरावंच लागेल, कारण इथं हॉस्पिटल नाही. कोल्हापूरला गेल्याशिवाय, बेळगावला गेल्याशिवाय तुमचा उपचार होत नाही. मी बोलतोय खरं की खोटं? आठवण करा, खरं की खोटं आहे? लाज वाटली पाहिजे. अरे तुम्हाला काय राजकारण करायचं करा, चुलीत घाला, पण एक चांगलं हॉस्पिटल कोल्हापूरला इकडे तिकडे बोंबलत जायची गरज नाही. एक चांगलं हॉस्पिटल आपलं नको का? त्याच्यावर आपली लोक बोलणार नाही. प्रत्येक आई आणि बाप आपल्या मुलाला इंग्लिश शाळेमध्ये धाडता, इंग्लिश स्कूलमध्ये 10,000, 20,000, 25,000, 50,000 किती आहे इंग्लिश स्कूलची फीस? सांगा ना, किती आहे इंग्लिश स्कूलची फीस? तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळा बघा ना, भंगार शाळा, भंगार. ऐक नाही भंगार? ही आपली परिस्थिती आहे का? सरकारच्या शाळा चांगल्या नाहीत. अरे आपल्याला वाटतं की माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये जावं, तर मग महाराष्ट्राच्या सरकारला काही लकवा आलाय का? महाराष्ट्राचं सरकार इंग्लिश स्कूल बनवू शकत नाही? तुमच्या प्रत्येकाच्या खिशातून पैसे ढापायचे, चोरायचे. सरकारच्या शाळा भंगार, सरकारचे हॉस्पिटल भंगार, सरकारची कार्यालय भंगार. कोणतं सरकार? कशाचं सरकार? कोणतं सरकार आहे? काय देतं सरकार आम्हाला? काय देतं? हे सरकार आहे
पाणी पितो, पाणीपट्टी घेतो, घरी राहतो, घरपट्टी घेतो, काय फुकट देतो का? काय यांच्या मायनं बापानं खुरपायला निदाना जाऊन पैसे कमवलेत का? विचारा ना एकनाथ शिंदेला, विचारा हसन मुश्रीफला, अजित पवार, तुमच्या राजेश पाटीलला, तुमच्या मायबापाची प्रॉपर्टी देता का रे? कोणत्या पैशात, कोणत्या पैशात? अरे पैसे द्यायचं, माझ्या नळपट्टी आणि घरपट्टी म्हणून माझ्या वीज बिलातून जे पैसे येतात तेच पैसे सरकारचे पैसे आहेत, त्यांच्या मायच्या बापाचे पैसे नाही आहेत. हे पहिल्यांदा जरा नीटपणे आपल्या डोक्यात ठेवा. नाही यांचा पैसा, हे तर आपलं रक्त पितात. यांनी आपलं रक्त पिऊन आपल्या पिढ्यानं पिढ्या गरीब गुलाम लाचार बनवून ठेवल्यात. हे सगळं थांबवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर, तर वंचित बहुजन आघाडी या युद्धामध्ये आम्ही उतरलो. मी मंत्र्यांच्या विरोधात बोलतोय, मी आमदाराच्या विरोधात बोलतोय, मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतोय. माझी काय हळद कुंकू लावून पूजा करणार आहेत का? तुम्हाला काय खाली बसून टाळ्या वाजवून घरी चालतो? काही लोक म्हणतील माणूस आलं होतं, बोलत होतं, आम्ही दुश्मनी घेतो, आम्ही घेतोय ना शिंगावर. इथल्या आमदार खासदार मंत्र्यांना कुणासाठी शिंगावर घ्यायचं? कुणासाठी त्यांच्या भ्रष्टाचाराचे नकाब फोडायचे? तुमच्यासाठी. तुम्ही घाबरता, तुम्ही कुठंतरी चिकन मटन पार्टी खाऊन बसले आहेत, तुम्ही कुणाची तरी पिऊन बसले आहेत, तुम्ही कुणाच्या तरी दबावात, कुणी राजकारण्यांच्या, कुणी देवा धर्माच्या, तुम्ही सगळे दहशतीच्या सायामध्ये. तुमचा आवाज म्हणून आम्हाला बोलावं, आम्ही ती भूमिका घेतो. आम्हाला तुमचं दुःख बघवत नाही. आम्ही लढतोय सगळ्या बदमाशांच्या विरोधात आणि जनता टाळ्यावर ते घरी जाते. हा चांगला बोलला, तो वाईट बोलला, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? बैल लुटतील का? हात देईल जा, वचन द्यायचं, आश्वासन द्यायचं. हे महाराष्ट्रातल्या लोकांनी बंद केलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे. हे असं तारावर बसून कुणाला शिव्या दिल्यानं काही बदल होणार नाही. तुम्हाला बदल करायचा असेल तर एकच काम करा, खटाखट खटाखट यांच्या विरोधात बटणं दाबा, पटापट पटापट यांचे मुर्दे पडतात. यांना घाबरायची गरज नाही. हे सगळे भिकारी जे तुमच्या दरवाजात उभे असतात, ती ताकद तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. कुठल्याही राजकारण्याला घाबरण्याची गरज नाही. झाड जरी तोडलं तरी कायद्यानं गुन्हा आहे की नाही? आहे ना? झाड तोडणं कायद्यानं गुन्हा आहे की नाही? तुमच्या संकटमध्ये हत्तीसारखे जनावर येतात आणि भरपूर दिमाग घालून जातात, तर तुम्ही त्याला मारू नाही शकत. जनावराला मारणं सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे की नाही? तुम्ही माणसं आहे. मला माहिती आहे का इथला राजकारणी, इथला भ्रष्टाचारी, इथला भाजपचा, राष्ट्रवादी अजित पवाराचा इथला नेता एखाद्या गरीब माणसाला मारू शकतो, हे मला माहिती आहे. पण मी तुम्हाला ठामपणे सांगितलं पाहिजे, मी मेल्यानंतर सुद्धा त्याला फासावर लटकवण्याची ताकद म्हणजे भारतीय संविधान. मैं मर सकतो, लेकिन मैं मरने के बाद भी उसको फांसी पर तो लटका सकता हूं. तुमचं मरण फुकट जाणार नाही. कायद्याचं राज्य आहे. किती जरी यांनी विरोध केला तरी आम्ही रत्ती महारथी आसाराम बापूपासून जेलमध्ये आहेत की नाही? किती पैसा असू द्या, किती पैसा असू द्या. आम्ही संजय दत्तला जेलमध्ये पाहिलं, आम्ही सलमान खानला जेलमध्ये पाहिलं, आम्ही छगन भुजबळांपासून महाराष्ट्राचे असे दिग्गज, स्वतःला मंत्री मुख्यमंत्री समजणारे, हजारो कोटीच्या प्रॉपर्टीचे मालक आम्ही जेलमध्ये खडी फोडताना पाहिलेत की नाही? त्या जेलचीच भीती आहे. जे आता घाबरलेत ना सगळे, त्या जेललाच घाबरतात. त्यांनाही माहिती आहे की बापरे बाळा इतकं खाल्लंय. अजित पवारांनी तर एवढं खाल्लंय की त्यांना जेलमध्ये गेल्याशिवाय मार्गच नाही. 1400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जप्त केलेली अजित पवारांची ईडीनं, महाराष्ट्राच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. लक्षात ठेवा, मी जे आकडे देतोय 1400 कोटी. अजित पवारांचं गोव्यामध्ये हॉटेल आहे, निलय रिसॉर्ट, 250 कोटी
कोटी रुपयाचं हॉटेल आहे अजित पवारांचं, जप्त केलंय, ते ताब्यात घेतलंय. अजित पवारांचा साताऱ्यामध्ये कारखाना आहे, जरांडेश्वर कारखाना, 600 कोटी रुपयाचा कारखाना सीज आहे, जप्त केलेला आहे. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, मला यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या माहिती, त्या जप्त केलेल्या आहेत. जर यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी सांगेल तसं वागलं नाही तर यांना यांचं उरलेलं आयुष्य जेलमध्ये काढावं लागेल, हे पहिल्यांदा समजून घ्या. या सगळ्या चोरांच्या उलट्या बोंबा चालल्या, त्या कुठल्याही धंपक राजकारणावर कृपा करून विश्वास ठेवू नका. जो काही आपला छोटा मोठा विश्वास आहे तो भारतीय संविधानावर विश्वास ठेवा. भारतीय संविधान आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आहे. म्हणून मी अधिक जास्त बोलणार, पण आपल्या गावातल्या सर्वांना विनंती करेल, मी जे बोलत आहे ते पटत असं हातवर करून सांगा की आपण जे बोलताय ते आम्हाला मान्य आहे. या कॅमेरा समोर पटतंय ना? गाव कुठला आहे, कोणते समाज आहे, कोणत्या जातीचे आहेत, ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. माझ्या हातात नाही आहे कुठल्या जातीत जन्म द्यावा, तर माझ्या हातात असतं तर मी देवाला प्रेमपत्र लिहिलं असतं. देवा काही कारण मला मुकेश अंबानीच्या घरी जन्माला झाला, भले त्याचं पोरग 150 किलोच आहे, बाबा 150 किलो तर 150 किलो. अरे आपल्या हातात नाही का? कुठल्या जाती जन्माला येणं आपल्या हातात नाही. पण आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की कृपा करून जरा जातीपातीच्या पलीकडे विचार करा, आपल्या स्वतःच्या विकासाचा विचार करा. आणि या सगळ्या जी काही आपली प्रक्रिया चालू आहे ही सगळी आपल्या स्वतःच्या मेहनतीतून आपण माणसं जगत आहोत. सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे डाकू ठरलेले आहेत. सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे जे डाकू आहेत त्याच्यातल्या काही लोकांचा मी इथं उल्लेख केलाय. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं या सगळ्या भ्रष्ट आणि गुंड राजकारण्यांना आमचा इशारा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला तुम्हा सगळ्यांना माझं सांगणं, वंचित बहुजन आघाडी अशी एकमेव ताकद आहे. या ताकदीच्या समोर कुठला पैसा चालत नाही. हे फुले, शाहू आणि शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या विचारानं पेटलेली माणसं आहेत. मला शेवटी कोल्हापूर असल्यामुळे मी 1-2 उल्लेख करून थांबतो. मी शाहू महाराजांची 2 फार गाजलेली भाषणं आहेत. मला माहिती नाही, कधी कधी लाज वाटते, शरम वाटते आम्हाला, जर काय शाहूचा वारसा सांगता. शाहू महाराज आपल्या नाशिक मधल्या एका भाषणात म्हणतात की जोपर्यंत शेंद्रे देव, शेंद्रे आपलं फासलं ते झालं तयार. शाहू महाराजांची भूमिका आहे. कधीच्या काळातली आहे, कधीच्या काळातली आहे. 100 वर्षापूर्वी आजही माणसं, अरे अमावस्येच्या रात्री घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं म्हटलं तुम्ही घाबरता, घाबरता तुम्ही. इतका विज्ञान प्रगत झालं असताना, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि घरात टीव्ही असताना, कायदा आहे, पोलीस आहे, यंत्रणा असताना घाबरतो आपण. शाहू महाराज घाबरले नाही. शाहू महाराजांचा पहिला आदेश आहे, ब्राह्मणशाही संपल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. ही शाहू महाराजांचं तत्वज्ञान. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं तत्वज्ञान ज्यांना लक्षात येईल त्या लोकांचा नक्की उद्धार झाल्याशिवाय राहणार. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपल्या प्रत्येकाच्या मुलाला चांगली नोकरी लागली पाहिजे, चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. यासाठी तुम्हाला विज्ञानाची तास धरून काम करावं लागेल. आणि आपापल्या श्रद्धा, आपण ज्याला मानतो त्या मानण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, त्या प्रत्येकाच्या त्या श्रद्धा आपण नक्की ठेवा. पण या श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ देऊ नका आणि या पद्मास लोकांना त्याचा वापर करण्याची संधी देऊ नका. ही माणसं फक्त आपली जी कुठल्या तरी देवाबद्दल श्रद्धा असते त्या श्रद्धेचा वापर करतात. मी आता तुमच्या पुढे या भाजपाचं एक महत्वाचं चित्र उघडं करून थांबणार. विचारा, शिवाजी पाटील या तालुक्याचे नेते आहेत ना, त्यांनाही विचारा. माझं नाव घेऊन रेकॉर्ड आहे, लाईव्ह आहे. तुमच्या हिंमत असेल तर माझ्यावर डिफेमेशनची केस करा. साल्याने तुम्हाला कोर्टात सुद्धा नागरिक करायला विचारा. काय म्हणतो ते मला समजून घ्या. या भाजपाच्या लोकांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. एक नंबरचे खोटारडे लोक आहेत. ही माणसं जी बीफचा व्यापार करतात, बीफ माहितीये, गाईचं आणि बैलाचं मांस,
त्याचा व्यापार करणारी एक टोळी आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगात सगळ्यात मोठा व्यापारी कोण आहे? त्या व्यापाऱ्याचं नाव आहे सतीश सबरवाल. अल कबीर नावाची कंपनी चालवतो. अल कबीर या तेलंगणामध्ये कंपनी. तो कोण आहे? तो ब्राह्मणवादी. भारतात नाही जगात बीफचा व्यापार कोण करतो? सतीश सबरवाल. हजारो कोटी रुपयाचा व्यापार करतो. आणि भाजपाचे लोक त्याच्याकडून वर्षाला 2.5 कोटीचा 2 कोटीचा चंदा घेतात. हो चंदा. निवडणूक आयोगाने सांगितलं. भाजपाला बरं चालतो. गाईच्या आणि या बीजचा व्यापार करणाऱ्या सतीश सबरवालचा पैसा चालतो. अल्लांना प्रायव्हेट लिमिटेड, अल्लारा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या ज्या बीजचा व्यापार करतात या भाजपाच्या चमच्यांना विचारा. एवढं गाईवर तुमचं प्रेम आहे, मग गाईचा व्यापार करणाऱ्या माणसाचे तुम्ही पैसे घ्यायला पाहिजे का? प्रत्येक वर्षाची लिस्ट आहे आपल्याकडे निवडणूक आयोगाकडून. हे पहिले यांचे खोटेपणे पहिले लक्षात घ्या. पूर्ण महाराष्ट्रात देशात अत्यंत बदमाश आणि खोटेपणानं वागणारी माणसं बोलतात वेगळं, वागतात वेगळं. माणसांना माणसांशी लढवायचं, माणसांचे मुर्दे पाडायचं, माणसांच्या रक्ताचं, माणसांच्या खुनाचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. आणि तो विरोध आपल्या सगळ्यांना नीट समजून घ्यावा लागणार आहे. हे सगळं थांबवायचं असेल आपण सगळी माणसं, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण हा जो बदमाशपणा आहे हा बदमाशपणा आमच्या सगळ्यांना कळतो. सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. खोटारडे प्रकारचं हिंदुत्व, त्या खोटारडे प्रकारच्या हिंदुत्वामध्ये कृपा करून आपण अडकू नका. कारण हिंदुत्व हे जे काल उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या भाषणात बोलले, प्रबोधनकार ठाकरेंचं एक हिंदुत्व आहे ते सगळ्या जातीला जोडणार आहे. कुठल्या जातीचा आणि धर्माचा द्वेष करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आणि तीच भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. वंचित बहुजन आघाडी सुद्धा सर्व जाती धर्माचा आदर करते आणि प्रत्येक जाती धर्माला त्याच्या रूढी प्रथा परंपरेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. पण माणसांना जात आणि धर्माच्या नावाखाली माणसं मारण्याचा आणि कापण्याचा जर कोणी धंदा चालवत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. ही भूमिका या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगतो. आणि आपण सर्वजण कृपा करून वंचित बहुजन आघाडीवर बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवा. आणि मागच्या निवडणुकीमध्ये जसं आपण 44,000 मतं दिली, हे जाहीर चालू आहे. मी आपली पाटलांना विनंती करेन की आपली पाटील आपण एक मोठं नाव कमवलंय. 44,000 मतं जी आपल्याला आली आहेत ते आदरणीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी इथं बसलेल्या सामान्य जनतेच्या ताकदीवरती मतं आलेली आहेत. आपण या सगळ्या बाबींचा विचार करा आणि वंचित बहुजन आघाडीचा या मतदारसंघामधून आपला आमदार निवडून जाऊ शकतो. मागच्या निवडणुकीत 5,000 मतांनी पडला. जर आता जर सगळ्या गावांना आणि तुम्ही सगळ्यांनी जर ताकदीनं प्रयत्न केले तर 2024ला सरगडचा आमदार हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला वचन देतो. आणि आपण सगळ्यांनी मला खूप वेळ ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.